तुम्ही माझ्या मागच्याच घड्याळात बघू शकता आणि हा घड्याळ पोलीस स्टेशनचा आहे। जवळजवळ वाजलेले आहेत 11:15 वाजून गेलेले आहेत आणि मी इथे आलेली संध्याकाळी 8 वाजता। कंटिन्युअसली मी व्हिडिओ काढलेले आहेत, कंटिन्युअसली मी तुम्हाला बॅकअपसाठी सुद्धा मी अनेक व्हिडिओ काढलेले आहेत। ते तुम्हाला हळूहळू मी पोस्ट करणार आहे आणि ते लवकरच उद्या येणार आहेत। पण मला हा व्हिडिओ ह्याच्यासाठी मी काढत आहे की तुम्हीच बघा की 8 करून घेतोय म्हणून सांगितलं आणि आता 11:20 झालेत तरी आम्ही तिन्ही लेडीज, माझी आई आहे आणि जिच्या सोबत हे प्रसंग झालाय ती लेडीज आम्हाला रात्री 11:30 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवलाय आणि त्याच्यावर त्यांचा रिॲक्शन, त्यांचा रिप्लाय काय आहे ना, हा तुम्हाला पुराव्यानुसार व्हिडिओ सोबत मी देत आहे। आणि ह्याच्यावर तुम्हाला कमिशनरला सुद्धा मी रिक्वेस्ट करते की तुमचा स्टाफ आमच्याशी कसा वर्ताव करतो। हे पोलीस स्टेशन सामान्य नागरिकांसाठी आहे, त्यांचं काम आहे, आमच्यावर ते मेहरबानी करत नाही। आमच्या टॅक्समधून त्यांना सॅलरी मिळते आणि त्यांचं हे काम आहे की आमचं सुरक्षा करणं आणि आमचं म्हणणं मांडून घेणं, तरी सुद्धा ते आमचं म्हणणं ऐकून घेत नाहीये। पोलीस स्टेशनमध्ये उभे राहून त्यांच्या समोरचा व्यक्ती आम्हाला जीवे मारून देण्याची धमकी देतोय तरी सुद्धा ते ऐकतात, अर्धी एनसी लिहितात, नंतर ते कोणाला सिनियरला फोन करतात आणि सिनियर त्यांना सजेशन देतात की त्यांना सांग ऍप्लिकेशन कर। ऍप्लिकेशन का कर? कारण ऍप्लिकेशन करा तो एसीपी पर्यंत येता 1 हफ्ता होईल, 1 हफ्त्यानंतर डीसीपी कडून येणार आणि मग ह्यांना रिसीव्ह होणार, मग हे 6 महिने लावणार, 6 महिन्यानंतर वर्ष घालवणार आणि ह्यांच्या जेव्हा आम्ही मागे लागणार की काय झालं ऍप्लिकेशनचं, तेव्हा हे 1 वर्षानंतर FIR फायर करणार आणि मग कोर्टात सांगणार की 1 वर्षानंतर पूर्ण प्लॅनिंग नुसार ह्यांनी FIR फाईल केलंय। हे सगळं प्रोसेस ह्यांचं चालू आहे आणि हे प्रत्येक वेळी वारंवार कफरट पोलीस स्टेशनमध्येच होतं। कारण ह्याच्या आधी मी कुलाबा पोलीस स्टेशन बघितलं आहे, तिथे कधीच असं झालेलं नाही। फक्त कफरट पोलीस स्टेशनमध्येच हे रूल्स बनतात आणि कोणत्याही लेडीजला कसलीही इज्जत दिली जात नाही, कसलीही रिस्पेक्ट दिली जात नाही। हे का होतं?